आहोत प्रभात शेलारांना. नन्नू 1,000 रुपयांचा कॅश प्राइज प्रभात शेलार. प्रभात सोबत आपण संवाद साधूयात. प्रभात आपल्या समवेत उपस्थित झालेला. प्रभात काय सांगाल, पहिलं अर्धशतक पारी तुझ्या बॅटमधून आली 18 बॉल मध्ये 53 धावसंख्येची. काय सांगशील, कसा राहिला तुझा पूर्णतः मॅचचा प्रवास? बघायला गेलं तर मी 4-5 वर्ष झाले क्रिकेट खेळतोय आणि ही माझी पहिली 50 होती. काय सांगाल टीम कॅप्टन बद्दल, टीम ओनर बद्दल? रोहन शेलार एक जवळचे तुमचे मित्र, आज अ कॅप्टन म्हणून कशा प्रकारची साथ राहिलेली आहे? टीमचं जरा विचलित होतं इकडे तिकडे, परंतु आम्ही एकजूट होऊन खेळतो. प्रभात शेलार हे नाव थोडंसं आउट ऑफ फॉर्म चालत होतं आणि त्यानंतर ही कमबॅक करणारी पारी आलेली, कसं वाटतं? नक्कीच खूप चांगलं वाटतंय. प्रॅक्टिस करून करून कमबॅक झालं. प्रभात 1,000 रुपयांचा कॅश प्राइज तुम्हाला मिळालं, ते 1,000 रुपयांचं काय करणार? पोरांना पार्टी. धन्यवाद. लक्ष ठेवा, पोरांना पार्टी देण्याचा. थँक्यू डीजे. पहिली सामना सुरू आहे. तिथे पहिल्याच बॉलवरती सफलता आली आहे. यश अव्हेंजर संघाला मोठा धक्का लागलाय. पहिल्या बॉलवरती विकेट. यावेळेस बॉलला ऑन साइडला टर्न केलंय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये वेगवान आउटफील्ड या मैदानाची आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. सेलू प्रीमियर लीग चौकार. तोपर्यंत मिळेल 1 धाव. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. एका बाजूने यश अव्हेंजर आणि त्यांच्या विरोधामध्ये चैतन्य 11 असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. अंतिम सामना आहे. थोडंसं स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे, या गोष्टीची देखील माहिती तुमच्याकडे असू द्या आणि थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे, विनंती आहे. धनंजय आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती. पाठीमागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग धनंजय यांची देखील पाहायला मिळाली होती. ज्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मिडानचे बॉलच्या दिशेने मूव्ह होत आहेत. 1 धाव तिथे प्राप्त होईल. 1 धावेने धावफलकावरती धावा. सहा धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. 6 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यश अव्हेंजर आणि त्यांच्या विरोधामध्ये चैतन्य 11 असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल. फटका कमालीचा आहे. काऊ फैजला क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे 1च धावेची प्राप्ती होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. एका बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक. 1 अधिकृत बॉल शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 7. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेंथ अतिशय पुढची होती परंतु आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये मात्र अपयश त्यांना पाहायला मिळालंय. लेंथ अगदी पुढची आणि इतक्या पुढच्या लेंथला आडव्या बॅटने प्रहार करणं थोडंसं कठीण काम आहे.
जर तुमचं बॉलची लाईन आणि लेंथ खूप लवकर पीक झाली नाही तर तसा फटका खेळणं खूप कठीण आहे. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 7 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 लॉस ऑफ दी 1 विकेट. 7 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि सलग दुसऱ्या वर्षी सेलू प्रीमियर लीगमध्ये देखील समालोचन करण्यासाठी मला इन्व्हाइट केलं, त्यासाठी मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. 7 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. त्याला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम अतिरिक्त वेळ घेऊ नका. चैतन्य 11 टीम आपल्याला विनंती थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे, कारण वेळेचं महत्त्व आहे आणि मर्यादित वेळेमध्ये अमर्याद काम आपल्याला पूर्ण करायचे. सकाळी अगदी उद्घाटन समारंभ या स्पर्धेचा संपन्न झाला. सन्माननीय शिवाजी शेठ खारीक असतील, त्यानंतर प्रकाशजी परब साहेब असतील, यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटनाचा सोहळा अगदी सकाळी संपन्न झाला. त्यासोबत समस्त ग्रामस्थ सेलू असतील, खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला. यावेळेस मात्र हाफ व्हॉलीबॉल बॉलला फेकून दिलंय काऊ फैजला सरळ बॅटने. हा ताकदवर प्रहार. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. सेलू प्रीमियर लीग सिक्सर. सन्माननीय दीपकजी डांगरे साहेब, आपल्याला देखील विनंती, आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल तिथे कट करण्याचा प्रयत्न झालाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. 13 धावा धावपलकावरती. तुषार यांनी आतापर्यंत खूप चांगली इनिंग खेळली आहे. तुषार मसने गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि रजत मसने गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. फलंदाजीसाठी तुषार. फुलर लेनचा बॉल फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय. थोडीशी मिसफील्ड देखील झाली आहे आणि एका धावेंचं रूपांतर 2 धावेंमध्ये झालंय. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही. तुम्ही थोडेसे जरी गाफील राहिले तर प्रतिस्पर्धी तुमच्यावरती हवी होतो, ते चित्र इथे पाहायला मिळाले. एका धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये होते आणि धावफलकावरती धावा आहेत 15 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. एका बाजूने यश ॲव्हेंजर आणि त्यांच्या विरोधामध्ये मैदानावरती चैतन्य 11 असा सामना रंगताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत उंच बॉल गेलाय. तापेच जरूर लागलं होतं आणि तिथे मिडविकेट रिजन मध्ये 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. सुदैवानं चेंडू नो मॅन्स लँड झोन मध्ये पडलेला आपण पाहिला आणि तिथून मात्र 2 धावा प्राप्त होतील. सन्माननीय गुरुजी मसने यांच्या मालकीचा चैतन्य 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय यश ॲव्हेंजर हा संघ मैदानावरती खेळताना आपण पाहतोय. मिलिंदजी डुकरे आणि कनिजी तरे साहेब यांच्या मालकीचा हा संघ मैदानावरती खेळताना पाहतोय. 17 लॉस ऑफ दी 1 विकेट. ओव्हर नंबर 2 इज इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना धावपलकावरती धावा आहे 17. लोअर फुलटॉस बॉल होता. बॉलला केवळ दिशा दिली आणि ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. फ्लिक ऑफ दी रिस्ट. 4 धावा इथे अर्जित केल्यात. 21 धावा धावपलकावरती. संघाच्या झाल्यात अप्रतिम इनिंग पाहायला मिळते. मॅच डिफायनिंग नॉक तुषार यांच्या माध्यमातून. फुलर लेनचा बॉल इथे मात्र हलकीशी अपील झाली आहे. अपील तर होती पंचांकडे, परंतु एज आहे का हा प्रश्न मात्र विचारला गेलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतील. दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. देखील करतायत. थोडीशी घाई करा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 21 ला 2. 21 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज रुपेश मैदानावरती.
क्रमांक 4 वरती प्रणव मैदानावरती दाखल होत आहेत. 21 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर वैयक्तिक कोट्यामधलं दुसरं षटक हाताळण्यासाठी निलेश गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. संघासाठी तिसरं षटक ते टाकतील. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आपण निलेश यांना गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. निलेश मसने यांना आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. 21 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 ला या ठिकाणी सुरुवात होईल. धनंजय देखील सलामीला आले. आतापर्यंत 2 बॉल त्यांनी खेळले होते. इथे मात्र एका धावेचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद. आवश्यकता नव्हती या धावेची. इथे मात्र आपण पाहतोय चूक झाली आहे आणि धावबाद स्वरूपामध्ये ही विकेट इथे येताना पाहायला मिळते. रन आउट. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये क्रमांक 5 वरती रुपेश मैदानावरती दाखल होत आहेत. धनंजय आहेत जे सलामीला आलेत आणि त्यांच्याकडून मात्र अपेक्षा असणार आहेत. कमालीचा बॉल. फुलर लेनचा हा बॉल होता. शफल लाईन मध्ये ऑलरेडी फलंदाज आले होते आणि त्यामुळे मात्र हा बॉल डॉट असणार आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज निलेश मसने यांच्या माध्यमातून यश ॲव्हेंजर संघ थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय. 22 ला 3 धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. निलेश मसने थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आणि बॅटिंग करणारी टीम आपण देखील सहकार्य करा. सूर्य आता अस्ताच्या दिशेने चाललाय. 22 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला स्लॉग स्वीप आणि बॉलला फेकून दिलंय खूप दूरवरती. लांब लचक लांब पल्ल्याचा हा षटकार आलाय रुपेश यांच्या बॅटमधून मॅक्सिमम. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 28. 28 लॉस ऑफ द 3 विकेट. यावेळेस देखील लेंथ खूप लवकर पिक केली आहे आणि या देखील बॉलला फेकून दिले धनंजय यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम षटकार. तारिक साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे धनंजय यांच्यासाठी. 34 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आजचे आपले बर्थडे बॉय देखील आहेत आणि आज मात्र संपूर्ण सेलू ग्रामस्थांसाठी जे जे इकडे उपस्थित होते त्या सर्वांसाठी आपण पाहिलं अभयजी खारीक यांच्या वतीने डिनर डिप्लोमसी पार्टी देखील ठेवली होती. 34 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लगातारचे 3 षटकार लगावलेत. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धनंजय यांच्यासाठी. 40 धावा धावपलकावरती आहेत. 40 रन्स लॉस ऑफ द 3 विकेट. एका बाजूने विकेट गेल्या परंतु काय इनिंग खेळतायत धनंजय. 6 बॉल मध्ये 20 धावेंवरती ते नाबाद आहेत. फुलर लेनचा बॉल होता. यावेळेस मात्र बॉलला दिशा दिली गली रिजन मध्ये आणि इथे एका धावेची प्राप्ती केली जाईल. 41 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 41 ला 3. चला विनंती आहे थोडीशी घाई करा क्षेत्ररक्षण करणारी टीम. आपण थोडीशी घाई करायची. 41 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी घाई करा मित्रांनो ही विनंती आहे. केटीसी लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण पाहतो. याचं लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलंय. जेपीएम पॅनलच्या माध्यमातून अंपायरिंग या स्पर्धेची आपण पाहिली आहे. सन्माननीय जय पवार सर असतील, अमितजी डांगरे सर असतील, विवियन सर असतील, या सर्वांच्या माध्यमातून
अतिशय चांगली भूमिका आपण पंचांची पाहिली दिवसभरामध्ये. आमचे स्कोरर बदलले गेले. सन्माननीय तांबळे सर असतील, त्यांचं मनापासून कौतुक आहे. समालोचक सन्माननीय पीयूष बाबरे सर, त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. या सर्वांनी या स्पर्धेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावली आहे. 41 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजय डबरे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 4 साठी फार एंड ते गोलंदाजी करतील. बॅटिंगसाठी धनंजय 7 बॉलमध्ये 21 धावा त्यांनी आतापर्यंत बनवल्यात. 41 धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल डॉट आलाय. अजय डबरे गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅटिंगसाठी धनंजय 8 बॉल मध्ये 21 आतापर्यंत बनवल्या. षटकारांचा पाढा जणू त्याने वाचलाय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली पाठीमागच्या षटकामध्ये धनंजय यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल रिलीज केला नाहीये. डेड बॉल पंचाने घोषित केलाय. आणि दररोज एक दुसऱ्यासोबत खेळण्याचा अनुभव, एकत्र सराव करणारे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल जस्ट शॉट होता आणि शॉट आर्म जाबचा हा जबरदस्त तडाखा. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम. सेलू प्रीमियर लीग सिक्सर. बॅटिंग करायचे. 9 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल धनंजयने 27 बनवलेलं. आक्रमक बॅटिंग करत असताना अजय डबरेच्या अपोज मध्ये हा चांगला कॉन्ट्रास्ट आपल्याला बघायला मिळतो. हा देखील बॉल हाफ ट्रॅकर होता. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनलेत फक्त दर्शक. क्षेत्ररक्षक के मस्तक को दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. वन मोर बिग हिट. धनंजय यांची 10 बॉल मध्ये 33 धावेंवरती नाबाद आहेत धनंजय. 53 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस देखील ओव्हर दी बॉलर रेड हा फटका खेळ. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या दिशेने खूप वेगाने आले. 2 धावेंचा प्रयत्न झालाय. थोडंसं फंबल आणि 2 धावा अगदी सहज होतील मुकम्मल. 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 55 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 चा खेळ सुरू आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अजय डबरे आहेत. त्यांच्यावरती मात्र आक्रमण केले, हल्ला चढवलाय आतापर्यंत धनंजय यांनी. 11 बॉलमध्ये 35 धावेंवरती ते नाबाद आहेत. 55 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लेंथ बॉल होता. ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये टर्न केले. त्या बॉलला 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 56 धावेंवरती. 56 लॉस ऑफ द 3 विकेट. 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा 1 बॉल अद्यापही शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 मधला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे मित्रांनो. थोडीशी घाई करा. ही विनंती आहे. तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. थोडीशी घाई करा. कमी गतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने आणि सरळ बॉल जाईल त्यांच्या हातामध्ये. इथे आली आहे सफलता. चला लगेच नवीन बॅट्समन ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये उपस्थित व्हा. नवीन बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उपस्थित व्हा. बॉल कमी गतीने टाकला अजय डबरे यांनी. तिथे मात्र सफलता आली आहे. रुपेश बाद झालेत परंतु अजून देखील मैदानावरती आहेत फलंदाज धनंजय. अप्रतिम इनिंग आतापर्यंत त्याने खेळली आहे आणि अंतिम षटकामध्ये देखील स्ट्राईक एंड वरती आपण त्यांना पाहणार आहोत. चला फिल्डिंग लावून घ्या रजत मसने अँड कंपनी प्लीज. थोडीशी घाई करा विनंती आहे. 56 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
56 धावा धावपलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज जय मैदानावरती दाखल झालेत. सचिन सिंग गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. अंतिम षटकासाठी फलंदाजीसाठी धनंजय. आतापर्यंत आक्रमक फलंदाजी धनंजय यांची देखील पाहायला मिळाली आहे. 56 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल फुल टॉस, त्याला फिरकावून दिलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक मॅक्सिमम 62 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत जी डील केली आहे ती फक्त षटकारांमध्ये केली. एकही चौकार नाहीये धनंजय यांच्या बॅटमधून. 6 षटकार आतापर्यंत लगावलेत. यावेळेस देखील चांगला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत, बॉलला रोखतील देखील. 2 धावांचा प्रयत्न झालाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. धावबाची संधी होती आणि फलंदाज धावबाद, विकेट. चला 62 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 63 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वैयक्तिक 43 धाव्यांवरती नाबाद आहेत धनंजय. 1 धाव तर पूर्ण केली आहे आणि आता थ्रो कोणत्या एंडला आहे हे खूप महत्वाचं आहे. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि कदाचित सफलता देखील मिळेल. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. वैयक्तिक 45 धाव्यांवरती नाबाद आहेत धनंजय. आज या स्पर्धेमध्ये आपण पहिल्या सामन्यामध्ये पहिलं अर्धशतक पाहिलं ते निलेशजी मसने यांचं पाहिलं. प्रभात सेलार यांचं दुसरं अर्धशतक पाहिलं आणि तिसरं अर्धशतक देखील या स्पर्धेमध्ये येईल का? हाफ ट्रॅकर बॉल आहे आणि या बॉलला फेकून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये. या स्पर्धेमधील तिसरं अर्धशतक येत आहे. फलंदाज धनंजय यांच्या बॅट मधून 16 बॉल मध्ये 51 धावांवरती नाबाद आहे आणि 7 षटकार लगावत अर्धशतक इथे पूर्ण करतायत धनंजय. अप्रतिम दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. शेलू गावाचा उगवता सितारा आधी गोलंदाजी करत असताना झलकला. आता अष्टपैलू कामगिरी करत असताना बॅटिंग आवडली असेल तर धनंजय साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 16 मध्ये विध्वंसक 51 त्याने बनवल्यात. 71 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा बॉल डाऊन दी लेग वाईड जातोय. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. 72 धावा धावपलकावरती. 72 लॉस ऑफ दी 5 विकेट. 2 बॉल अद्यापही शिल्लक आहेत. 2 अधिकृत बॉल अजूनही या षटकामधले बाकी आहेत. 72 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 लीगल डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. यावेळेस देखील बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 72 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यश ॲव्हेंजर आणि त्यांच्या विरोधामध्ये चैतन्य 11 असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. या पहिल्या डावामधला अधिकृत शेवटचा बॉल शिल्लक आहे. वाईड बॉल आहे. वाईड बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव. वाईड बॉल आहे. अवांतरच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 73 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेलेत. बॉलच्या खाली पोहोचतील. झेल टिपलाय आणि इथे धनंजय यांच्या खेळीचा देखील अंत होईल. 73 ला 7. 74 धाव्यांचं लक्ष्य आहे. 74 इज द टार्गेट. चला मित्रांनो, स्पीडअप
चैतन्य लावून तुम्हाला नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. अगदी नदीच्या जवळपास आपलं असलेलं क्रीडांगण जवळपास आपण साल अजूनही 10 मिनिटं कमी आहेत तरी सुद्धा गारवा आपल्याला नक्कीच जाणवत असेल. चला लगेचच ताबडतोब फिल्डिंग सेट करून घ्या आणि लगेचच सन्मान एक मुख्य सन्मान आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण करत आहोत, ज्याने आजच्या संपूर्ण दिवसांमध्ये आपल्या आवाजाच्या जोरावरती संपूर्ण सामने ज्याने रंगवलेले आहेत. बदलापूर विभागामधून येऊन सलग या वर्षामध्ये त्यांच्या आवाजाच्या जोरावरती जबरदस्त सामने ज्याने रंगवलेले आहेत ते तुषार शिंदे सर यांचा आपण भव्य सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. आम्ही सनी भगत यांना विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. श्रीमान सनी भगत साहेबांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे सनीजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर योगेश दादा शेट्टे आणि त्याचबरोबर भगत साहेबांना आम्ही विनंती करत आहोत की आपण तुषार शिंदे सर यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करावा. आपल्या आवाजाच्या जोरावरती संपूर्ण दिवस गाजवणारे तुषार शिंदे सर यांचा भव्य सन्मान आपण घेत आहोत या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. गोलंदाज तयार. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड फाटका शॉट मिड विकेट मधून काढलेला मोठा चेस आहे. हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती घेत आहोत. थँक्यू सो मच तुषार शिंदे सर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. शॉट ऑफ गुड लेंथ होता, वेगाने टाकला होता धनंजयने चेंडू. मिड ऑफला जवळपास खेळाडू नव्हता. रन या बॉलवरती मिळते 1-1च्या मदतीने संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली 2 या धावत संख्येवर. आतापर्यंत 2 धावा पटलावरती लागतात. मोठं टार्गेट आहे 74चं. 74 टार्गेट चेस जाऊन करायचं 30 चेंडूंमध्ये. निलेश अर्धशतकवीर मैदानाच्या आतमध्ये. रजत अजून तरी शांत राहिलेला. खाली राहिलेल्या अपेक्षाहून चेंडू. आणखीन एक डॉट बॉल इथून फेकत असताना बीट होतात बॅट्समन. आणखीन एक डॉट बॉल. 2 धावा पुस्तकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. 2 पॉवर प्लेचे षटक कॅपिटलाइज करावे लागणार आहेत दोन्ही बॅट्समनला. 74 चेस डाऊन करायचं महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. हो द स्टम्प्स लॉफ करतात व पिचला पाठवले सरळ काउफेस बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका निलेश मसनेचा. षटकार. षटकार आलेला निलेशच्या बॅटमधून. धावा पुस्तकावरती धावा 8. लॉफ करतात. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट खेळून काढलेला. चाललाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. चौकार. तीन चेंडूचा खेळ बाकी राहिलेला धनंजयच्या वतीनं.
निलेशच्या बॅटमधून चांगल्या धावा यायला सुरुवात झालेली आहे. 12 ऑन स्कोर कार्ड ओव्हर द स्टम्प्स. ऑफ करण्याचा पुन्हा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये फक्त सिंगल स्ट्राईक राहील निलेशकडे. आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विथआउट लॉस 13 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 13 वसूल केलेला. जवळपास 24 चेंडूंमध्ये 61 अजून बनवायच्या. अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. धनंजय मुकणे आपल्याला विनंती, आपल्या संघाला आम्ही विनंती करत आहोत की आपण ताबडतोब फिल्डिंग सेट करून घ्या. पहिल्या सत्रामध्ये डाव ताबडतोब आटपलेला आहे चैतन्य 11 या संघाने. तशाच प्रकारचं सहकार्य आम्ही आपल्याकडून अपेक्षा करत आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये 13, सेकंड ओव्हरला सुरुवात होते. दुसऱ्या षटकामध्ये धनंजय मुकणे यांचे छोटे बंधू बॉलिंग मार्क होती. सेकंड ओव्हर मध्ये गणेश मुकणे आलेले सेकंड ओव्हर मध्ये. मस्त वेळ वाचवायला सांगितलं होता. पहिलं पॉवर प्लेचं षटक धनंजयचं, दुसरं पॉवर प्लेचं षटक गणेश. सेकंड ओव्हर कमी गतीने टाकला. इनसाइड आउट खेळायचं होतं. शॉर्ट थर्ड मॅन मधून निघाला. लॉंग चेस खेळाडूसाठी सेकंडचा कॉल चालवला रजतनं. बघता बघता 2 इथून होतात कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवर. धावा पुस्तकावरती 15. झालेल्या 23 मध्ये 59. 59 फ्रॉम 23. ऑफ करतात ऑन साइड ला पॉवरफुल स्ट्रोक. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार. सिक्सर आलेला. 22 मध्ये 53 सुरुवात केलेली निलेशनं. हाफ ट्रॅकर होता. अप्पर कटला चांगल्या धावा येऊ शकल्या असं डीप मध्ये जवळपास खेळाडू नव्हता. व्हाईट बॉल पंचाने इशारा केलेला. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 22. निलेश मसने बराच काळ शेळू गावासाठी क्रिकेट खेळलेला, बराचसा क्रिकेट गाजवलेला, फिरकीपट्टू म्हणून त्याची असणारी ओळख. त्यानंतर ॲज अ बॅटर एक शांत पैलू म्हणून त्याची असणारी ओळख. त्याने नेहमीच त्यानं आपल्या कामगिरीच्या जोरावरती आपलं नाव सिद्ध केलेला. 22 मध्ये 52चं अजून इक्वेशन चेस डाऊन करायचा. हो लॉफ करायचं होतं. स्लाइडली ओपी. थोडेसे नाराज आहेत स्वतःवरती. धाव मिळत नाहीये या चेंडूवरती. डॉट बॉल इथून आलेला. इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा बदल होत असताना 21 मध्ये 52 करायच्यात. रजत मसने पहिल्या मॅच पासून शांत आहेत. या मॅच मध्ये कॅप्टन नॉक पाहायचं प्रेक्षकांना. गणेश तयार. हो चांगला टाकलेला. व्हाईट बॉल आलेला. पंचांचा इशारा. टप्पा चांगला होता. लाईनाने लेंथ चेक करत असताना व्हाईट बॉल हा पंचांचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन मिळते. 23 धावा. 23 ऑन स्कोर कार्ड. इक्वेशन 21 मध्ये 51च आहे. मजा येणार मॅच मध्ये. जो संध्याकाळच्या सत्रामध्ये सामना आलेला परंतु ज्याप्रमाणे पॉवर बॅटिंग केलेली चैतन्य 11 या संघानं मजा येणार मॅच मध्ये. ओव्हर द स्टम्प्स. जागा बनवून रूम बनवून खेळलेला फाटका. शॉर्ट कव्हर पॉइंटला बीट करत डीप मध्ये सीमा पार दंदन करत 4 धावा. वीस चेंडूंमध्ये 47 इक्वेशन. वाघाला जखमी करण्याचं काम डीजे मास्टर करत असताना घायल शेर की सांसें उसके नाड़ से भी ज्यादा तेज होते. शेर थोडासा शांत आहे सकाळपासून.
लिव्ह केलेला वेल लेफ्ट वाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळते. प्रेशर बनवत असताना ज्याप्रमाणे टॅलेंटेड बॅटिंग केलेली निलेशनं आज पूर्ण दिवसामध्ये. पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं, त्यानंतर सेकंड आलं प्रभात शेलारच्या बॅटमधून, तिसरं आलं धनंजय मुकनेच्या बॅटमधून. म्हणजे एकाच दिवसामध्ये 3 अर्धशतक वीर आपण पाहिलेले आहेत. 46 फ्रॉम 20. हाफ ट्रॅकर आहे, हवे ते आता शक्यता आहे झेलची. खेळाडू पोहोचतात डाऊन द बॉल, वेल जस्ट कॅच, फलंदाज बाद. मॅचची गोल्डन विकेट. मैदानाच्या बाहेर येत असताना चैतन्य इलेव्हन या संघाला 28 ला पहिला धक्का. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं फटका थोडासा बॅटच्या वरच्या बाजूला लागलेला आणि त्यानंतर डीप मध्ये चांगली मिड विकेटला लॉंग चेस करत झेल प्रणवनं कंप्लीट केलेला. मच निडेड विकेट होती, तीच विकेट मैदानाच्या बाहेर आलेली आहे. आता काम तमाम केलेले सध्या तरी आपण पाहतात गणेश मुकनेनं, फलंदाज निलेश मसनेचा. 28 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ इथून बाकी राहतो. अंतिम चेंडू तयार. लॉफ करायचं होतं, टॉप पेज लागलेले हवे ते चेंडू डाऊन द बॉल. कॅप्टन धनंजय आलेले आहेत, पकडली झेल, फलंदाज बाद. सलगचा दुसरा धक्का बसलाय चैतन्य इलेव्हन या टीमला. 28 ला 2 बॉल बाकी राहतात आता. 18 चेंडूंमध्ये आता इक्वेशन 46. 46 फ्रॉम 18. केलेला खास करून जेव्हा जेव्हा चैतन्य इलेव्हन संघ मैदानाच्या आतमध्ये असतो तेव्हा वेगळं मनोरंजन. चांगली व्हॉइस क्लिअरिटी डीजे अर्षदनं आम्हाला नक्की दिलेली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा आपण कौतुक करत. 18 चेंडूंमध्ये 46. 46 फ्रॉम 18. लॉफ करायचं होतं, एज अँड टेकन. महत्वपूर्ण गडीला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरत असताना कॅप्टन वर्सेस कॅप्टन मध्ये धनंजय हावी ठरत असताना फलंदाज रजत परतला. 28 ला तिसरा गडी बाद. स्टेज वरती यावं, आपला मी सहर्ष स्वागत करत आहोत. दीपक कालेकर सेन्सिबली पुश करतात, बॉटम हँडचा चांगला वापर करून ऑन साइडला फक्त टर्न करतात. मिड ऑनला बीट करून लॉंग ऑन मध्ये आलाय चेंडू. फक्त सिंगल एकच्या मदतीने 30 ऑन स्कोर कार्ड. इक्वेशन 16 मध्ये 45. उद्याच्या दिवसाची पहिली लढत असणार आहे वीर साई नक्ष 11 बनाम रॉयल रायगड 11. 9:15 वाजता रिपोर्टिंग दोन्ही संघांच्या असणारे. आणि हा फटका क्लिनिकली फक्त क्लिक आउट केलेला फटका स्ट्रोकला वेगावरती दिला कलात्मकतेने उत्तर. चौकार. मॅच असणारे वीर साई नक्ष 11 बनाम रॉयल रायगड. 9 वाजता रिपोर्टिंग असणारे. 9:15 ला टॉस, 9:30 ला पहिली मॅच. ओम साई मित्रमंडळ मंडळाच्या नंतर नियम नेट आणि थेट कारवाई देखील थेट केली जाईल याची नोंद घ्या. तर उद्या आजचा उद्घाटन सोहळा होता, त्या कारणास्तव थोड्याशा उशिराने सामने सुरू झाले, परंतु उद्याच्या दिवसामध्ये ठीक 9 वाजता वीर साई नक्ष 11 बनाम रॉयल रायगड या दोन संघांचा लाईनअप मैदानाच्या आतमध्ये होईल, याची आपण नोंद घ्या. उद्याच्या दिवसामध्ये बी ग्रुपचे 5 संघ इन ऍक्शन. हाफ ट्रॅकर फोर्स केला स्ट्रोकला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक अभि सिंग त्या ठिकाणी पोहोचतात. एक सिंगल या बॉल वरती मिळते. टीमची टोटल धावण पोहोचलेली ती 35 वरती. इक्वेशनचा विचार केला 13 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. 13 चेंडूंमध्ये 39 ची गरज आहे. एक मोठा फटका मजा येईल मॅच मध्ये. खोदून काढण्याचा जरूर प्रयत्न होता, थोडासा कमी गतीने टाकलेला चेंडू फिंगर रोल करतात.
वन मोर डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल फेकत असताना कॅप्टन धनंजय मुकनेची अष्टपैलू कामगिरी राहिलेली आहे. 12 बॉलचा खेळ बाकी राहतो. 12 मध्ये 39 धावसंख्येची गरज. बारा मध्ये 39. चला अधिकचा वेळ नकोय. कॅप्टन धनंजय हवे दादा कारिके स्पर्धेतून तुर्तास रजा घेत असताना चा वाढदिवस आणि जबरदस्त सर्वांना त्यांनी खुश केलेला. सर्वांची जेवणाची व्यवस्था त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. थँक्यू सो मच. 12 मध्ये 39 करायचे होतात. 11 मध्ये 39. हो द सम्स. हाफ ट्रॅकर आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न. दूर आहेत खेळाडू. चेस करतायत. कदाचित प्रणव पुन्हा एकदा आलेले आहेत. फलंदाज इथून बाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. धक्का लागलेला चौथा. 10 ला 39. वसंत नवीन फलंदाज. हो चांगला चेंडू आहे. फटका देखील चांगला सुंदर आहे. अलॉंग द विकेट बॉटमॅनचा चांगला वापर करत फक्त ड्राईव्ह करत असताना सिंगल टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 36. नव पुस्तकावरती धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. 36 ऑन स्कोर कार्ड. हो लॉफ करण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडू समोरून बाउन्स झाला. गुरुदामसने स्ट्रायकिंग एंडला बराचसा खेळ गाजवलेला. शेलूकरांसाठी बरेचसे वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत. दोन्ही खेळाडू दोन्ही वरिष्ठ खेळाडू आहेत. गुरुदामसने यांची कर्जत प्रीमियर लीगची चौथ्या पर्वाची पारी मला अजूनही आठवते. वरईच्या क्रीडांगणावरती 10 बॉलमध्ये समथिंग 32ची पारी ती महत्वपूर्ण राहिली होती. ऑफ करण्याचा प्रयत्न होता. कमी गतीने टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा बीट होता. डॉट बॉल. या ओव्हरचा आता बॉल इथून बाकी राहतोय. तो अंतिम एक. शेवटच्या बॉल नंतर चौथं षटक पूर्ण होईल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी 10,000 रुपयांचा कॅश प्राइज अनाऊन्स करण्यात आलं होतं. ऑक्शनच्या दरम्यान गॅपमध्ये फटका. खेळाडू दूर आहेत. बॉल चालला सीमापार. धावाच्या चौकार. आता 6 मध्ये 34 करायच्यात. रामदासजी शेट्टे साहेब आणि गणेशजी भोईर साहेबांचं 10,000 रुपयांचं कॅश प्राइज ऑक्शनच्या दरम्यानच अनाऊन्स करण्यात आलं होतं. त्यामध्ये गणेशजी भोईर साहेब उपस्थित आहेत. परंतु रामदासजी शेट्टे साहेब काही कारणास्तव काही कामानिमित्त आउट ऑफ टाउन असल्या कारणास्तव ते देखील सामन्याचा आनंद वारंवार लाईव्हच्या मदतीने घेतात. त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. स्वतः संघाचे संघ मालक बॉलिंग मार्क वरती येत असताना गणेश तरे आलेत. चला थोडी घाई करा प्लीज. 6 चेंडू शेवटचे बाकी राहिलेले आहेत. 6 मध्ये 34. ट्रॅकिंग एंडला आता वसंत. जरी प्रॅक्टिसचा टाइम झाला असेल तरी परंतु असं नका समजू की प्रॅक्टिस मॅच सुरू आहे. पंच कडक निर्णय देतील बेधडक. हाफ ट्रॅकर. डॉट बॉल ने केलेली सुरुवात. 5 बॉल मध्ये 34. शॉर्ट बॉल येऊ करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. शेवटच्या अंतिम 4 बाकी राहतात. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेचण्याचा. धनंजयकडे कदाचित पैसे बाकी असावे.
22च्या मदतीनं रन मिळत असताना शेवटच्या अंतिम 3 बाकी राहतात. केवळ औपचारिकता शिल्लक आहे. दोन्ही संघ नायकांना आपण खेळताना पाहिलेलं, दोन्ही संघ मालक एकमेकाच्या विरोधामध्ये. हाफ ट्रॅकर खेचून घेतलेला आणि पाठवला चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा 4 चौकार आलेले. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला. उद्या ठीक 9 वाजता उद्घाटन सामन्याचा लाईनअप होईल. 9:15 टॉस. 9:30च्या आतमध्ये पहिला चेंडू पडेल याची दक्षता उद्याच्या पहिल्या सामन्यामध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांनी घ्यायची, याची नोंद घ्या. सेलू प्रीमियर लीग म्हणजेच काहीतरी नवीन आणि काहीतरी सर्वोच्च. आजच्या दिवसामध्ये आपण तशाच रीतीचा उद्घाटन सोहळा पाहिलेला. भल्या भल्या लीगना फेल करेल, भल्या भल्या मोठमोठ्या आयोजनांना फेल करेल असं हे 9व्या पर्वाचं दिमागदार आणि देखणं आयोजन तुम्ही शेलू प्रीमियर लीग च्या वतीने एन्जॉय करत आहात. तेच मी पूर्ण दिवस सकाळपासून तेच उल्लेख करत आलेलो आहे की सर्वाधिक पर्व यशस्वी करण्याचा बहुमान जर कोणाकडे असेल तर तो म्हणजे शेलू प्रीमियर लीग. अभिनंदन. शेलू प्रीमियर लीगचा 9व्या पर्वाचा पहिला यशस्वी दिवस आज संपन्न या ठिकाणी होता. मॅच इथून जिंकलेली आहे यश अवेंजर्स या टीमना. अभिनंदन टीम यश अवेंजर्स. या मॅच मध्ये अर्धशतकवीर राहिलेला धनंजय मुकणे ॲज अ टीम कॅप्टन, कप्तानच्याला सीना ताण ठरलेला सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच. चला लवकरात लवकर धनंजय आपण उपस्थित व्हा. धनंजयचे 19 चेंडूमध्ये 51 आणि 1 विकेट देखील घेतलेले. धनंजय लवकर या ताबडतोब.